15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे। या 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। 16 जानेवारीला मतमोजणी असणार आहे। यामुळे या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी आता अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे। निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी कामाला लागलेली दिसतात। विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने प्रचाराला वेग आलाय। दरम्यान मुंबईतील राजकीय सभांचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचं चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही शिवसेनांकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेकडे तसे अर्जही करण्यात आलेत। परंपरेनुसार दसरा मेळाव्याची परवानगी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच दिली जाते, तर शिवसेना शिंदे गट बीकेसी किंवा आझाद मैदानावर दसरा मेळावा आयोजित करत असतं। मात्र यंदा महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना शिवाजी पार्कवरच सभा घेण्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 11 आणि 12 जानेवारी रोजी सभा घेण्यासाठी अर्ज दाखल केलाय, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 11 आणि 12 आणि 13 जानेवारी रोजी सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज सादर केलाय। या अर्जांवर मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया या घोषवाक्याने प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार असल्याची माहिती भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। तर आगामी निवडणुकीत मुंबईत 150 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट महायुतीने ठेवल्याचं आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय। 4 वर्षांनंतर होत असलेल्या बीएमसीच्या या प्रतिष्ठित आणि बहुप्रतीक्षित अशा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून मुंबई महानगरपालिकेवर पुढील महापौर कुणाचा असेल आणि महानगरपालिकेवर कुणाच्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। याचबरोबर मुंबईच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अखेर कुणाची सभा होणार याबाबतची उत्सुकताही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तुम्हाला एकूणच या सभांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।